Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता। आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत। यामध्ये 24 मध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीने सांभाळेल। आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी आहे। मला निश्चितपणे आता ही खात्री पटते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। काँग्रेस आणि आमच्यात काही फरक नाही, शरद पवारांनी केलेलं हे एक विधान आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शरद पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। शरद पवार नक्की काय म्हणालेत यावर राजकीय वर्तुळातून नक्की काय प्रतिक्रिया समोर येत आहेत जाणून घेऊयात। इंडियन एक्सप्रेसला शरद पवारांनी एक मुलाखत दिली। या मुलाखतीत शरद पवारांनी हे विधान केलंय। त्यांनी म्हटलंय 2024च्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीन होतील। पुढील 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी त्यांना सर्वोत्तम वाटेल। मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत। शरद पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। यावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही पाहूयात। मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवार साहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत। तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते आणि त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी आहे। मला असं वाटतं की पवार साहेब हे द्रष्टे आहेत, त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतोय आणि त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात येत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे। मला निश्चितपणे आता ही खात्री पटते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील। असं आहे की आता याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिट करू शकता। मी एवढंच म्हणेन की त्यांना निकालाची चाहूल लागते। पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात। त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24 मध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीने सांभाळेल। दरम्यान शरद पवार यांच्या विधानावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी असं म्हटलंय 1986ला देखील पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आय मध्ये विलीन केला होता। 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता। आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत। मी पब्लिकमध्येच बसलो होतो त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती।
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवारांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.